नाही, त्या एरियानुसार तुम्ही काही नाव घेऊ शकता. त्यात 12 बळती जर कोणी येऊ शकतात. विषय कळतोय का? तर वंदनीय दादांचं आयुष्य जे गेलं परमार्थामध्ये, विश्व व्यापून शक्ती कार्य करावी, पंतांनी सांगितलं विश्वरूप दत्ता ओवाळार्थी. अतिशय मोठा विचार तळागाळाच्या लोकांपासून अतिशय उच्च अभ्यासू व्यक्तींपर्यंत प्रत्येकाने गुरुकार्य अंगीकारावं, विश्वव्यापी विचार त्यांनी केला. संकुचित विचार केला नाही. प्रत्येक माध्यम शेवट तर त्यांनी बंधनं कमी केली आणि नॉलेज देण्यास सुरुवात केली. प्रत्येक माध्यम डेव्हलप व्हावं यांची मानसिकता होती. तुम्ही मला सांगा, एखाद्या सेंटरवर सगळ्या भारतातल्या लोकांनी यायचं ठरवलं आणि तुम्ही वेळ दिली सकाळी 9 ते दुपारी 12, या वेळेत सर्वांनी येणे करावे, त्याच्यानंतर कोणी येऊ नये. आणि भारतातल्या जर समजा 1 कोटी लोकांनी ठरवलं की आपण तिथे सेंटरला दर्शनाला जायचंय, तर तुमच्या वेळेचं काय होईल? विभूतींशी खळबत करून समाज घडवण्यासाठी किती लोक आज गुरुमार्गात आहेत? बोटा मोजणी लोक गुरुमार्गात आहेत. तुम्ही ख्रिश्चन समाज बघा किती वाढलाय, तुम्ही मुस्लिम समाज बघा किती वाढलाय. समाज वाढला पाहिजे, कार्य वाढलं पाहिजे का कार्य मर्यादित राहिलं पाहिजे? मग आपले विचार मर्यादित आपण का ठेवतोय? आपले विचार संकुचित आपण का ठेवतोय? आपल्या मुलाला पटवून झाले कार्य, आपले सुंदर कार्य पटवून झालंय, इतके आपण संकुचित वृत्तीने चाललो या विषयामध्ये. बघा, तुम्ही विचार करा. आपले नातेवाईक ह्या कार्यामध्ये ओळखायला तयार नाहीत आणि जो करतोय ना त्याला या आडकाठी निघालाय. याला कार्य म्हणायचं? माझ्याकडे येणारा कुठलाही भक्त मी त्याला तयार करत असतो. कोणीही येऊ देत, शिक, बैस माझ्यापाशी माटीला माटी लावून तुला पाहिजे तसं शिकवतो. तुझी फक्त शिकायची इच्छा पाहिजे, पैसा असू नसू, फक्त वेळ दिला पाहिजे. काय तुम्हाला पुन्हा आयुष्य तुम्ही करणार आहे काय? हे तुम्हाला सोन्यासारखं जीवन गुरुकृपेने लाभलंय, मेल्यानंतर तुम्हाला काय मिळणार नाही करायला पडत. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक कण गुरुरूप तुमचा झाला पाहिजे. मग जर आपण एक मर्यादित लोकांपुरतं कार्य ठेवलं तर त्या काळाच्या मर्यादित लोकांनी धर्माला किंवा त्या देवतेला मर्यादित ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय राहिला? आजही रुद्र सगळ्यांना म्हणता येत नाही, आजही सप्तशती सगळ्यांना म्हणता येत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळात सुद्धा निरूपण जे केलं ज्ञानेश्वरीचं, कशा करता केलं? कशा करता केलं? सर्वसामान्य जणांना ते ज्ञान तळागाळापर्यंत जावं म्हणून केलं. उद्देश मोठा पाहिजे आपला. घरोघरी दादांचं नाव निघालं पाहिजे, घरोघरी, तो कुठल्याही जाती धर्माचा असू देत. असा उद्देश आपला पाहिजे, तर कार्य मोठं होणार आहे. तुम्ही आपल्या लोकांची पाय ओढायला लागलाय.
म्हणजे आपलं लेकरू मोठं होऊन द्यायचं नाही का? हा, समजा मुलाने एखादा फ्लॅट घेतला पुण्यामध्ये, बापाचं घर आहे 1 RK, पोराने घेतलं 1 BHK, म्हणून जलन करायची का? मुलगा मोठा झाला तरी 1 BHK घेतलं, वडिलांचं घर 1 RK होतं, म्हणून वडिलांनी म्हणलं पाहिजे का इथं येऊन राहिलं पाहिजे माझ्याशी पशी म्हणून? तर विकास कसा व्हायचा? अहो तुम्ही मला सांगा, तुम्ही ज्या आज कृष्णाचा काळ सांगता यादव कोणी, आज यादव म्हणजे कृष्णाचे सगळे वंश पुढचे आलेत. त्या काय तर यादव जन्मा घातले नसते पुढच्या पिढीने तर आले असते का? आणि याचं कारण काय माहितीये का? स्वतःबद्दलचं अज्ञान. जोपर्यंत तुम्ही गुणविद्या शिकणार नाही, गुणविद्या पदांच्या अर्थित आहे, त्यांनी गुणविद्या शिकून घेतल्या. मारक शक्ती सहज येण्यास तेव्हा प्रसन्न केली सर्व देवते. वडिलांचे तेव्हा वैभव मोठे, क्षणात केले लयास कोटे, है ना. मारक शक्ती सहज येण्यास तेव्हा प्रसन्न केली सर्व देवते. कसं करायचं माहिती आहे तुम्हाला? ते आलं पाहिजे. देवाशी भांडता आलं पाहिजे. ती एक उदीची चिमट आहे, ब्रह्मांड व्यापून राहिली सांगितलं बाबांनी. अनुभव कधी घेतला? हा, पोट दुखलं डॉक्टरकडे जा, हा, डोकं दुखलं डॉक्टरकडे जा, ब्लड प्रेशरवाल्या डॉक्टरकडे जा. तर उदीचा उपयोग काय? मग काय उपयोग? आमची गुरु श्रेष्ठ आहेत. मी ICU मध्ये जातो, माझं शरीर एखाद्या डॉक्टरच्या ताब्यात देतो, तिथं मला गुरुने माझी वाचवावं. वा, काय विचार. दीक्षा घेतली तर तीर्थ काय शिकायला नाही मिळत. तीर्थ काय असतं हे कळत. ORS तुम्हाला मिळतं ना, ते कशा करता असतं? आपण ते कशा करता असतो ORS? त्यात कंटेंट काय आहे? हा, इलेक्ट्रिक, त्यामध्ये एनर्जी आहे ना. ती एनर्जी तुमची कशातून तयार होती? तीर्थातून तयार होती. पण तीर्थच माहित नाही कसं करायचं ते, किंवा तीर्थाबद्दल प्रेमच नाही आपलं. म्हणजे झालंय असं, आईनं लहानाचं मोठं केलं, संगोपन केलं, पण काकू प्रेम जास्त आहे ना. प्रेम कुणावर आहे? मग आईचा उपयोग आहे का? दीक्षा काय घ्यायच्यात ह्या? मरावे परी कीर्ती ओरे म्हणून सांगितलंय. तुम्ही कल्पनाही करू नये की तुम्ही आज उपासनेत आहात, साधक अवस्थेमध्ये आहात आणि तुम्हाला ICU मध्ये टाकलं. ही कल्पनाच करायची नाही. आपण माझ्या शरीराला मरेपर्यंत काहीतरी लागतं का, मला ही कल्पना झाली पाहिजे. आता काय करायचं? आता म्हातारा जाऊ नाही का? मग आता काय करायचं? मग काय होतच नाही मला. मग दवाखान्यात जावं लागलं, मग मुलांना ऍडमिट केलं, मग डॉक्टरने एक पार्ट काढून घेतला. मग तू नाथपंथी नाही, तू अनाथपंथी आहेस. नाथांना हे होऊ शकत नाही. अरे तुम्ही साधना करताय म्हणजे काय चिंचू खेळताय का? साईनाथा म्हटल्यानंतर तुमच्या प्रत्येक हार्टवर अटॅक झाला पाहिजे. होतोय का अटॅक तो हार्टवर? हा, का तर साईनाथाच्या पती म्हणतच नाही ना त्या पद्धतीनं. शाहीनाथा का साईनाथा? ओपरी शाहीनाथा आहे ना. हा, ते लेरी मंत्री 293. काय त्या मंत्राचा अर्थ काय? कोण सांगत? अद्वैत उठ, त्या मंत्राचा अर्थ सांग मला जरा. कोण सांगत अर्थ?
कोण पोपट आहे इथं? विट्टू 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 बोला बरं. बोला. असं समजा की तुम्ही बाबांचा मंत्र न म्हणता बरेच बाकीचे मंत्र करता. ओम गंग गणपती नमः. मॅडम उठा 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 उठा. हा बंद केलं मग म्हणलं ना ओम नमः शिवाय सुरू आहे. काय अर्थ आहे इथं? फक्त तिथं श्री साईनाथ घालायचं तिथं बाकीचं शिवाय घाला तिथं. काय अडचण नाही तुम्हाला? आता सांगा मला. सांगता येईल का? कशा म्हणताय? कसा कोण सांगायला आलं? मंदारी अंगठी कुठल्या घराची घातली आहे? काठी घर घर कुठला आहे म्हणतो? पोळ्याचा मंत्र सांगा मला. हा मग मागायला तुमच्या मागायला राहा का? पोळं कुठल्या ग्रहाचं आहे? आपण हा मंगळाच आहे. मग मंगळाचा मंत्र कुठला? मंत्र माहित नाही मग कशा घातली ते? चुकून कधी मंगळी मागायला लागली तर काय करणार? वाटलंय का त्या मंगळीला बाबा मंदारी मला आवडतोय आता काय करणार सांगा? है ना? हा तुझ्या मग मंगळी लागणार नाही काळजी करून. मी तो पुढे उभा आहे बसलो नाही. हा माहित नाही बस. कोण सांगेल? तुम्ही पुष्कळ हे म्हणता ना गणपती अथर्व शीर्ष. हा कुठं सांगा अर्थ येतं काय म्हणताय? ओम श्री साईनाथाय नमः. बर ओम म्हणताना कुठं येतो? तुम्ही कुठं म्हणता सांगा ना मला. आपण म्हणजे कोण? बर पण ओम ओम का म्हणायचा? श्री का म्हणायचा? ओम आणि श्री ही त्या मंत्राचं हे करतात. कुठल्याही मंत्राचं तत्व जागृत. कुठल्याही मंत्राचं म्हणजे प्रत्येक मंत्र ओम श्री पासून कुठला मंत्र का करायचा? ओम श्री का म्हणायचं? त्या याचं तत्व ते ओम आणि श्री जागृत करतात. नाही बेटा. हा कोण सांगत? जोशी कसा? बर हे अर्थ पण सांगितले पण हे काय आहे नक्की? हा शब्द महत्वाचा. ओम हे बीज आहे, श्री हे बीज आहे, साईनाथा ही शाखा आहे आणि नमः हे पल्लव आहे. काय कळलं? ओम श्री बीज, ओम ऐम रीम क्लीम सगळी बीजे सगळी आहे ती. लक्षात आलं का? सोम क्रोम है ना सगळी बीज आहेत सगळी. पण ओम हे जे बीज आहे हे ना एनर्जी कंट्रोल मध्ये करता येते. काय कळलं? करता येते. श्री हे जे बीज आहे ते सांगितलं की ओमचा अर्थ काय आला? ब्रह्मा विष्णू महेश गणपती. श्रीमध्ये काय सांगितलं? देवे सांगितले. बरोबर आहे सगळं. साईनाथ हे काय आहे? हा नाम आलं, शाखा आली. साईनाथ ही शाखा कुणाकडनं आली? आदिनाथांच्याकडनं आली. आदिनाथ कोण? शिव. शिवांच्याकडनं कुणाकडे आली शाखा? आली ही नाथांच्याकडे आली. मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथापासून शेवट कोण आलं? साईनाथ. दादांच्या पुढचा. दादांनी हा मंत्र सिद्ध केला, तुम्ही नाही सिद्ध केला, दादांनी सिद्ध केला पहिला. नमः पल्लव. कळलं का? त्या काळामध्ये नवनाथांचे पुरश्चरण सिद्ध करत होते. पुरश्चरण होते, मंत्र नव्हे नुसता. म्हणजे मच्छिंद्रापासून साईनाथांच्या पर्यंत एक मंत्र होणार तो 10 माळ मंत्र. म्हणजे अशी पुरश्चरण 3 वर्ष करायची त्या काळात. तेव्हा हा साईनाथ सिद्ध झाला. 108 वर्ष म्हणून नाही होणार. तुपात पडली माशीन चालू बघायला उपाशी.
हे बेसिक आहे. काय सांगतोय? मंत्र सिद्ध करणं हे बेसिक आहे. काय कळतंय का व्यास? बेसिक आहे. काय सांगतोय? 5 सेकंदी मंत्र आला हा. आता याही मंत्र चालू असताना तुमच्या डोक्यात काय चालू असतं? प्रापंच. नवरा काम काय करेल का, पोरगा काय करेल का, माझं काम सांगेल, ते कसं ठेवू, कुठं काय करू, याव त्याव, है ना, शाहीनाथ आहे ना. कर्म सगळं फिरत राहणार मंत्राद्वारे. हा मंत्र किती झाला? 1.25 सेकंदी. त्याच्यानंतर काय करायचं? दशांश झालं. पण त्यानंतर काय करायचं? नाताचं पुरेशरण. ते किती करायची? 21. त्याच्यानंतर काय करायचं? माहित नाही पुढचं आम्हाला. त्याच्यानंतर हाच मंत्र 20 सेकंद घ्यायचा. ओम 5 सेकंद, श्री 5 सेकंद, साईनाथा 5 सेकंद, यनमा 5 सेकंद. वेळ आहे का शॉपिंग मधनं? हा बोला. देता की तुम्हाला? हम बैठे हैं इधर, खुशबू देने के लिए बैठे. आप खाइए खाली. त्याच्यानंतर काय सांगितलं? 20 सेकंदी देणार. पण तो कुठून म्हणायचा, कसा म्हणायचा हे कळलं पाहिजे. नाही तर नाड्या फुटतील अंगातल्या सगळ्या. आता हल्ली चड्डीची नाडी बंद झाली, इलेक्ट्रिक आले, पण अंगाची नाडी फुटलं काय करायचं सांगता येत नाही ना. त्याच्यानंतर हाच मंत्र 36 सेकंद द्यायचा. तर तो बदलायचा नाही. हाच मंत्र किती द्यायचा? 36 सेकंद. कारण दीक्षेची सुरुवात झाली. सुरुवात. आता काही लोकांनी उदात्त अनुदात्त स्वरित ही ओंकारची अंग सांगितली आहेत. ही अंग नाहीत, हे स्केल आहे. हे कारण दीक्षेच्या एंडमध्ये मिळतं. काय कळलं? स्केल आहे. वंदनीय दादांनी फक्त एकच ग्रंथ तयार केला, तो म्हणजे गुरुप्रसाद. आत्मनिवेदन तयार केलेलं नाही. आत्मनिवेदनामध्ये तो उल्लेख केलाय. ओंकारच्या 12 अंगात उदात्त अनुदात्त स्वरित हे अंग नाहीये. ते स्केल आहे. आणि ते स्केल शिकण्यासाठी आधी त्या ज्याला त्याच्याकडे शिकायचं राहते ते स्केल आलं पाहिजे. ते तुम्ही जेव्हा स्केल शिकाल ना, तुम्ही प्रतिसृष्टी तयार करू शकता. इतकी ताकद आहे त्यात. प्रतिसृष्टी केली मी तेव्हा विश्वामित्र. काय कळलं? मग म्हणणारी तुम्ही सांगा आता मला, आपण जर 5-10 वर्ष कार्यात असून पुन्हा अंगठ्या घालायला लागू तर आपल्याला हे शिकवलं जाईल का? अजिबात नाही. ह्यालाच म्हणतात दशद्वार. आपण ते कळतंय का? तुमचे जोपर्यंत 9 द्वार उघडे आहेत मी शिकवणार नाही. एकच द्वार फक्त उघडं पाहिजे. कुठलं? ब्रह्म. ते कधी होईल? मी जेव्हा बोलवीन तेव्हा तुम्ही जेव्हा याल तेव्हा मला कळणार की हे बाळ माझं आहे. मग ते शिकवायचं. इव्हन तुकाराम, ज्ञानेश्वर ह्या सगळ्या संतांना हे सगळं येत होतं. त्याला त्यांचे मंत्र त्यांच्या गुरुने दिले होते. पण त्यांनी इतरांना शिकवले नाही. त्याचं कारण हेच की त्यांची दशद्वार कोणाची उघडी असल्यामुळं ते देऊ शकले नाहीत. सगळं बेसिक आहे, समजून घ्या. म्हणजे मी काय वेगळं करतोय, दादाने काय जगा सोडून वेगळं काहीतरी केलं, काही नाही. हो, सगळं एकच आहे. पृथ्वी तीच आहे, चंद्र तोच आहे, तारे तेच आहे. तो डोळ्यासमोर येऊ नयेत. सगळं तेच आहे. काय अडचण नाही. 36 सेकंद जेव्हा तुम्ही हे नामस्मरण कराल उदात्त अनुदात्त स्वरित या संथा पद्धतीनं, तेव्हा तुम्ही ब्रह्मांड तुमच्या हातामध्ये येणार. त्रिकाळ ज्ञान प्राप्त होणार. भूत भविष्य वर्तमान सप्त स्वरूप तुम्ही खेळत राहणार. कुठले कुठले भू भुवा स्वहा महाजरा तपासत्यम. इतकं सोपं आहे सगळं. सोपं आहे का नाही? आनंद काय नाही. दरवर्षी एक करत राहायचं.
आपण ना ते काय अवघड आहे, फक्त वेळ दिला तर भोंडल्यातनं, नाचगाण्यातनं वगैरे वगैरे. हा वेळ दिला तर होणार नाही. ते सगळे देव इथेच आहेत. सर्व देव नमस्कार केशव प्रत्येक सगळे देव इथेच आहेत. म्हणून असं सांगितलं जातं की सर्व देव आपले इष्ट मानावेत. इष्ट म्हणजे कोण? सद्गुरु गुरु. तुम्ही कुठलाही ग्रंथ काढा, त्या ग्रंथात हेच दिलंय. जो ग्रंथाच्या ज्या देवाच्या नावाने तो ग्रंथ वाचाल ना, त्या ग्रंथात हेच दिले की सर्व देव तुम्ही तो ग्रंथातला देव माना, म्हणजे इष्ट माना. शंका? तू इथं बसतेस का घेऊन? शंका ते नंतर चर्चा करायची. आणि हा प्रभाकर झोप जास्त होतीये का? काय सांगितलं मी आता? सगळे देव हा हे इष्ट झाले आपले. साईनाथ हे कोण झाले? इष्ट झाले. मग तुम्हाला प्रश्न असा पडला असा की साईनाथ इष्ट झाल्यानंतर सुद्धा दादांचा मंत्र का आला? तो कोणाच्या माध्यमातून आला? हा माहिती पाहिजे आपल्याला. दादांचा मंत्र गुरुमार्गात कोणाच्या माध्यमातून आला? बाबांचं माध्यम नाही, माध्यम विचारतोय मी. बाबा काय देहांती जिवंत होते का? मग माध्यम कोण? दीपक दादा. आणि आता जो मंत्र तयार केला आपण, शाबरी मंत्र आहे तो कुठला? जो मगाशी म्हटला तो, ते माध्यम माझं आहे. नॉलेज पाहिजे. ते काय केलं त्याची कारण वेगळी आहेत. बाबांचा मंत्र असताना मग दादांचा मंत्र तयार का केला? प्रश्न आहे. दादांचा मंत्र तयार असताना मी हा मंत्र तयार का केला? प्रश्न आहे. प्रत्येकाची कारण आहेत आणि कारणाशिवाय गोष्टी कुठल्या होतच नाहीत. विषय कळतोय का? काय शंका? हा 36 सेकंद मंत्र उदात अनुदात सोयी पद्धतीने जेव्हा म्हणाल तेव्हा तुम्ही विश्वामध्ये कुठेही फिरू शकता, विहार करू शकता. पण तुम्हाला ऐहिकाला सोडावं लागेल. काय सांगतोय? ऐहिक सोडावं लागेल, मग पारमार्थिक मिळणार. एक्झाम्पल, दादांनी 2.5 वर्ष कुठं काढली? एक्झाम्पल आहे ते. मी 70 वर्षात बाहेर फिरतोय. माझं मौधर्म सांगतो. मी घरातनं बाहेर पडलो 18-20 घरी माघारी नसतो. इतकं घासलंय स्वतः. तेव्हा ह्या लेवलला गेलोय मी त्या. आणि मी करत असता ह्या गोष्टी करत असताना त्या भक्ताला जाणीव करून द्यायची नाही आपण की आपण कशा करता करतोय. गुरुकार्य असं करायचं. कसं करायचं? गुरु पद्धतीने करायचं. त्यांची तर कामं झाली पाहिजेत ना, आपलाच मकसद साध्य झाला पाहिजे. त्यांना ऐहिक, आपल्याला पारमार्थिक. काय कळलं? जेव्हा गणपतीला आपण गेलो गणपतीपुळ्याला, त्यानंतर तुमचं ऐहिक पूर्ण झालं, दुकान टाकून बसला का नाही? पारमार्थिक आमच्याकडे सोडलं. आमच्यापाशी आम्हाला मी पारमार्थिक घेतो, तुम्ही ऐहिक घेऊन टाकलं. तुम्हाला काय, जो जीव जे मागतोय ते द्यायचं त्याला, ते ऐहिक झालं. मग आता विचार करा, त्या काळात दादानं सांगितलं महाराजांनी की 500 वर्षात मला ओंकार मागायला कोण आलं नव्हतं. आणि मी सांगतोय तर 27 वर्षामध्ये मला कोणी ह्या दीक्षा शिकवा म्हणून 8 शिकायला कोणी झालं नाही. 3 दीक्षा, 4 दीक्षा, 5 पर्यंत गेला की आउट. कारण 9 द्वारा बंद करायचीत ना. काय सांगितलं? तुम्ही निघाला अष्टांग योग शिकायला. ह्या सगळ्या उपासना अष्टांग योगाच्या आहेत. तुम्ही म्हणतो दादाने काहीतरी वेगळं काढलं अष्टांग योग मध्ये. हे सिस्टीमच ती आहे. यम नियम आसन है ना, सगळं सिस्टीमच ती आहे. फक्त एक मंत्र सगळं कार्य करतोय.
शेवट महाकारण मंत्राला दिला कुठला? ओम नमः शिवाय. महाकारणला दिलं तो मंत्र असा नाही म्हणायचा. का नाही म्हणायचा मॅडम? का नाही म्हणायचं? सुख लागणार नाही. सुख लागणार नाही. समजा नवरा आवडला की बायकोवरती म्हणून लग्न केलं मस्तपैकी, त्या बरोबर फुल ह्या औषधी द्या, ओम नमः शिवाय सुरू केलं की तो फुल झाला महादेवाकडे. असं आहे तिकडे. महादेवाला दुसऱ्यावर प्रेम केलेलं आवडत नाही, समजून घ्या. काय कळलं साहेब? लपडा आहे. बाबाला सगळं चालतं, नाताला चालतं, विष्णूला चालतं, ब्रह्मदेवाला चालतं, फक्त महादेवाला चालत नाही. म्हणून महादेवाच्या इंद्रिय मारताना विचार 10 वेळा करायचा. तुम्हाला जे प्रिय आहे त्याचा कानंद करणार आणि मग तो प्रसन्न होणार. महादेव आहे तो, नावच आहे महादेव, बारका देव नाही तो. त्याच्या नादी लागता विचार 10 वेळा करायचा. मग शेवट दिले महाकरण. आणि महाकरणात तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायला अधिकार नाहीत. गुरु सांगतील ते उपदेश. मग घरी विचारून येतो मग येऊ करून नाही, अधिकार तुम्हाला निर्णय शिल्लक नाही. महाकरण हा विषय लांब आहे. कारण तुमच्या हातात सगळी पृथ्वी द्यायची आहे, ब्रह्मांड द्यायचं, तुम्हाला त्यापर्यंत द्यायचं. मग तुम्ही सांगा तुमची शिकायची इच्छा आहे का? महाकरण आहे का नाही? कसं आहे? तुमचं प्रिय काढून घेणार ना गुरु पहिल्यांदा. हा कसं आहे? मग शिकायचं का नाही शिकायचं? आपलं आहे ते बरं आहे का नाही? गेलं पाहिजे. काय शंका यात? आपण हसत खेळत का सगळं देतोय माहितीये का? जास्त लोड होऊ नये आपल्या बॉडीवर विषयांचं. तर ओम पहिला सिद्ध करायचा, श्री सिद्ध करायचा, साईनाथाही शाखा पल्लव नमा. आता हे तुम्ही हे काय झालं तुमचं बघा. पहिला गणपती झाला, ओममध्ये गणपती आला. आता हे सिद्ध केल्यानंतर तुम्ही काय करायचे? परत पंचविद्या कुठे गेल्या? ह्या वरच्या आहेत बघा. ह्या सिद्ध करून पहिला घ्यायच्या परत. आणि दशमाविद्यातली किमान एक विद्या की जी दादांनी कुठली सिद्ध पोहळशी सिद्ध केली. दादांनी दशमाविद्यातली किमान एक विद्या झाली पाहिजे, सिद्ध झाली पाहिजे. दशमाविद्या कुठे आहे? इथं आहे. पंचविद्या पूर्ण. दशमाविद्यातली एक विद्या शिकल्याशिवाय तुम्हाला सद्गुरुपद मिळणार नाही. सगळं असंच आहे. मग दादांनी ओंकार करत करत भुवनेश्वरी सिद्ध करून घेतली. आता म्हणजे दादाने भुवनेश्वरी सिद्ध केली, शेवटी कमला सिद्ध केली. कमला मी सुरुवात कुठे केली? महागाने तुझी सुरुवात केली. म्हणजे सगळ्यात घेऊन टाकायची. टेक्निक माहित होतं ना आपल्याला. त्यांचं आयुष्यात थोडासा काळ त्यांनी म्हणजे स्ट्रगल करत त्यांचा गेला सगळं शिकताना. आता मुलाला कष्ट जास्त, बापाला कष्ट जास्त? हा बापाला कष्ट जास्त, मुलाला कष्ट किती पडणार ना? आयत्या काळात बरोबर आहे की नाही? नळाचं कनेक्शन बाप आणणार, लाईट बाप घेणार, सगळं बाप करणार. फक्त डेव्हलपमेंट परत मुलांनी करायची. म्हणून मी काय केलं? सगळ्या विद्या शिकून घेतल्या परत. 10च्या 10 विद्या शिकून घेतल्या, दशम महाविद्या. आणि नंतर भक्ताला तिकडे घेऊन पण गेलो. चला म्हणजे ठेवा वेळ येते प्रत्येकीकडे. ते पण झाले खुश. जे केलंय ना सगळ्यांनी मिळून खायचं. एकट्याने हावऱ्याकडे खायचं नाही, सगळ्यांना धडतो द्यायचं. खावा बाबा. मित्राकडे पाहिजे खरा गुरु आहे खोटा गुरु आहे. पंचविद्या झाल्या, दशमाविद्या झाल्या. हे का करायचं सांगा बरं? हे का शिकायला लागतं? कोण सांगत? मल्हारी
येणारा भक्त जो नवीन येतो असतो त्याच्या मागं काही चांगल्या एनर्जी असतात, काही वाईट एनर्जी असतात. चांगल्या एनर्जीला काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या वाईट एनर्जी असतात त्या गुरूंची अटॅक करतात. ते माध्यम जे कोण असेल त्याच्या अटॅक करतात, आणि ते माध्यम अटॅक झाला की माध्यमाची वाट लागते. मग त्या माध्यमाला त्या एनर्जीपासून संरक्षण करण्याकरता ह्या शक्तींची गरज लागते. गुरुचं तत्व जे असतं नामी तत्व ना, ते फक्त सपोर्टेड असतं कशासाठी? कॉस्मिक एनर्जी करता सपोर्टेड असतं. देहिक एनर्जीसाठी या शक्तीची गरज लागते. म्हणून हे सिद्ध केल्याशिवाय तुम्ही कर्मात हात घालणं चुकीचं आहे लोकांच्या. नाही तर मग तुम्हाला सुरू होतं सकाळची एक गोळी, दुपारची एक गोळी, संध्याकाळची एक गोळी, मग झोपून टाक. काय कळलं? हे विष आहे, पॉयझन आहे. काय कळलं? कामकाज हे पॉयझन आहे, खेळ नाही येतो. याच्या पुढे जाऊन दुसरी एक विद्या येते, ती म्हणजे शक्तिपात विद्या. म्हणजे इथं बसून अमेरिकेत काय चाललंय, एखादा भक्त तिथं काम करायचं. आता या विद्या दादाने कोणाला दिल्या का सांगा मला? अजिबात नाही. ये मंत्र म्हणून जा. त्या त्यांनी सांगितलं इथं मागच्या भक्तांनी तुम्ही हे करा, लोकांना नॉलेज द्या, कुठलं दीक्षा संदर्भात नॉलेज द्या. पण ते पुढे गेलंच नाही. ते गुढ होतं ना. आता बघा ना, मंत्र एकच आहे. 5 सेकंद आहे, 20 सेकंद आहे, 36 सेकंद आहे. हे बेसिकच लोकांचं होत नाही. कारण हे तर 10 वर्षाचा, 11 वर्षाचा, 12 वर्षाचा, 12 वर्षाचा काळ आहे हा सगळा. कारण तुम्हाला जेव्हा कारण दीक्षा पूर्णत्वाला मिळेल तेव्हा काय होणार? 9 द्वार बंद होणार. तुम्ही जे म्हणता काय, नवरा ऐकत नाही, बायको ऐकत नाही, याला वेळ मिळत नाही, कटकटी होतात, ही सगळी दारं आहेत. सगळी दारं आहेत. कौतुक करा नाही तर मग राग करा, पण सगळी दारं सगळी आहेत. हे भेदन तुम्हाला करायचंय. राम हा देव होता ना, मग वनवास का बोला बरं? कृष्ण हा देव होता ना, युद्ध का केलं बरं? आहे का उत्तर? गांडीव धनुष्य हे सॉरी शिवधनुष्य होता राम दशरथाकडं, हे लागलं जनकाकडं. ते तुकडे का केले बरं रामानं? शक्ती दाखवावी लागते, निर्माण करावी लागते. आहे गर्भात आहे इथं, पण ती घ्यावी लागते देहात. देहात घेऊन तिचा वापर करता आला पाहिजे. तर तुम्हाला मी जेव्हा सांगतोय की मंत्र एकच आहे, या मंत्राचं पूर्णत्व म्हणजे कारण दीक्षा पूर्ण. समजून घ्या, सोपं वाक्य. आणि तुम्ही जे आता 5 सेकंदी म्हणताय का नाही, ते काय करताय माहितीये का? गावात डाव बांधला गोट्याचा. काय केलंय साहेब? गावात डाव गोट्याचा मांडलाय. तुझ्या गोट्या जास्त का माझ्या गोट्या जास्त? बस खेळत. 5 सेकंद. 20 सेकंद जेव्हा मंत्र तुमचं सुरू होईल तेव्हा तुम्ही दुकान टाकले, तुम्ही दुकानात गोट्या तुम्ही काय ठेवल्यात? काय कळलं? जेव्हा 20 सेकंद तुमचा मंत्र सुरू होईल तेव्हा तुम्ही दुकान मांडलंय आणि गोठ्या तुम्ही त्या विकायला ठेवल्यात. आणि 36 सेकंद जेव्हा मंत्र तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्ही गोठ्या तयारच करता विकायला, दुकानात विकण्यासाठी. कोटीच आहे ना. मग खेळत बसायला आवडतंय, विकायला आवडतंय, का मॅन्युफॅक्चर करायला आवडतंय किरण? हा ते कधी मोठं झाल्यानंतर ना. लहानपणी नगोड पण नसती, ती कुठे प्रोडक्शन काढतो होता, ते उपयोग होईल का? तेव्हा खेळलंच पाहिजे. जसं देहाचं वय वाढणार आहे तशी बुद्धी वाढणार आहे.
बुद्धी काम करणार आहे, सॉरी बुद्धी वाढत नाही, बुद्धी आहे की राहते. लहानपणाची जी बुद्धी आहे ना तीच बुद्धी मोठेपणे वाढते. कुठली? खोड्या करण्याची, खोटं बोलण्याची बुद्धी तीच असते. चोऱ्या करण्याची असते की बुद्धी, बुद्धी तीच असते. भांडणं करण्याची बुद्धी तीच आहे. पण बुद्धीला वाव कधी मिळतो? मोठं झाल्यानंतर. मग तुम्ही म्हणता त्या मुलगा लहानपणी असं नव्हता हो, पोरगं फार चांगलं गुणी होतं, मोठेपणी हे काय रे? बुद्धी तीच आहे. बुद्धीला वाव नव्हता तो मिळायला, तो मोठेपणी मिळाला. म्हणजे नफरत जर लहानपणी मुलाच्या मनात असेल आईबद्दल, वडिलांच्या बद्दल किंवा आणि कोणत्या विषयाबद्दल, ती लहानपणी नफरत वापर करता फक्त लहानपणी आला आणि तो मोठेपणी वापर करता आला, एवढा फरक आहे. है ना? अंतरून बघून पाय पसरावे. त्याच्यात बदल कोण करेल? शक्ती. कारण अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत की काळीच जरी आईचं काढून नेलं तरी त्या मुलाला फरक नाही पडत. जिच्या करता नेलं जातं तिला फरक पडतो. काय बोल? काय बोल? कळलं का नाही कळलं? तुम्ही जर काळीच काढून नेलं ना मुलानं तर त्या मुलाला काय वाटणार नाही त्यावेळी, मला ते मिळतं मी देतोय काळी, सर हरकत नाही. पण जिला काळीच नेऊन जाल ती म्हणून हे जो काळीच काढे माझं काळीच काढून ठेवली, हे कशाला नाही तिच्या तो करणार. एक तो प्रसंग आहे. दुसरा प्रसंग आहे, परशुरामानं आईची हत्या केली. काय बोल? दुसरा प्रसंग आहे, परशुरामानं आईची हत्या केली. तिसरा प्रसंग आहे, रामानं सत्ययुगामध्ये सुद्धा सीतेला धरी जरा भाग पाडलं. दया कुठे गेली? म्हणजे कटुता किती लांब जाऊ शकते. म्हणून मुलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं. आपलं काय मिळणार नाही. हा, ते घर तुझं आहे हे अजिबात नाही. काय मी आहे तुला माझंच आहे, माझ्या माघारी तुला काय असेल तुझं. आणि जेव्हा मुलगा म्हणतो ना माझ्याकरता काय केलंस आहे ते पण मिळणार नाही. काय कळलं? आहे ते पण मिळणार नाही. भाजी काय चालली, माझी भाजी मीच खाणार, तू करून खा. तुझ्याकरता काय केलं नाही ना मग करतो नाही. तुझ्याकरता काय अनुभवाने शानं करायचं. अनुभूती आली तेवढा काय सांगतोय? अनुभव शानं करायचं. आणि अज्ञान भरले सगळ्या जगात आणि अज्ञानामुळे पाप होते. मग तुम्हीच मला सांगा की 36 सेकंदी मंत्र म्हणणं, त्या नवदराला बंद करणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे साहेब? अरे खरं बोला की व्यास. हा, कुणा कृष्ण अवघड आहे म्हणून तुम्हाला 1200 घासायला होतो म्हणून कसं घासत हो काटकाच्या नंतर घेच निरानंदन. काय कळलं? द्यायला 2 मिनिटं लागणार नाहीत मला, 2 मिनिटं लागणार नाही. पण त्या लेवलला यायला तुम्हाला 12 वर्ष लागतात. बघा की आपण आपल्या घरी समजा स्वामी समर्थांचा फोटो आहे, गजानन महाराजांचा फोटो आहे, साईबाबांचा फोटो आहे, दत्तगुरूंचा फोटो आहे. श्रेष्ठ कोण? चड्डीवाले का कपडेवाले? आईने विचारतो काय आपला? पण आपण असं म्हणतोय का हे एकाच्या तरी पात्रतेचा मी आहे का?
उणिवा काढणं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपली प्रगतीच होणार नाही. काय सांगितलं? हा हे आता गोहळ का बसतात बरोबर? तू बसून बघ है ना. रुद्राक्ष काय घालतात बरं? तू घालून बघ. अनुभव घेऊन बघायची, शहाणा व्हायचं. लक्षात येते का? ज्ञानेश्वर माऊलींनी नामसंकीर्तन म्हणून सोपा मार्ग दिला. तेच हे नाम. पण हा किती सोपा मार्ग आहे काही कधी कळतं, उतरल्यानंतर कळतं. 36 सेकंदी नामस्मरण तुम्ही जेव्हा करा म्हणजे अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त तुमचा श्वास रोखता आला पाहिजे तुम्हाला. आणि 3 नाडी आहेत, इडा पिढा सुषुम्ना, ते छेदला पाहिजे. हे का असं होतं माहिती आहे का? निम्मईकडे असतं मन. 2 महिने संग मन. काय कळलं? हे दशद्वाराचे काय द्वार आहे तो. गुरुना काय वाटत नाही त्यामध्ये. आपण काय कुठं होतो? इडा पिंगळा सुषुम्नाला छेदायचं आणि ब्रह्मात घालायचं. काय ही साधना म्हणजे कारंदीक्षी साधना. आता इडा कुठं येत सुरुवात आहे. आता इडा घ्या हो नारायण. तुम्ही सांगा मला, मी तुमच्याशी आता जे बोलतोय एखादा पुस्तक तयार असतं आतापर्यंत सकाळपासून, म्हणून पुस्तक वाचायचं नाही. वाचली काय कळणार नाही तुम्हाला. अनुभव, अनुभूती. आपल्या देहाच्या नाक आपलं जे नाक, उजवी नागपुडी, डावी नागपुडी, एक चंद्रनाडी एक सूर्यनाडी आहे. आणि मध्ये जो शेंडा आहे सारखा आपण असं करत असतो, ती सुषुम्ना. काय कळलं? ही सुषुम्ना, ही चंद्रनाडी, ही सूर्यनाडी. काय कळलं? ही चंद्रनाडी, ही सूर्यनाडी, आणि नाक मोडतो आपण ना, ती सुषुम्ना. आता करायचं काय? चंद्रनाडी आणि सूर्यनाडी मी श्वास बंद करायचा आणि सुषुम्नात ओपन करायची आणि ती ब्रह्मात न्यायची. चेतलं? सोपं आहे का? काय कळलं? चंद्रनाडी सूर्यनाडी बंद करायची, सुषुम्ना नाडी जी बंद आहे ती ओपन करायची. ती बंद आहे, तिला ओपन करायचं. आता ह्या 2 नाड्या ज्या आहेत त्याचा कंट्रोल हृदयावर आहे का? तर हृदयाचा पार्ट ह्याच्या 2 कंट्रोल मध्ये आहे. तर हृदयाला सांगायचं ब्रह्मात जा. ब्रह्मात गेल्यानंतर जी अवस्था तयार होती तिचं कारण काय आहे? कॉस्मिक म्हणजे कॉरंदीक्ष. काय केलं? पदले थांबले पर्याय नाही. आता जेवायला किती वेळ घालणार तुम्ही? अर्धा तास, 1 तास? 2:45 बसूया का? 2:45. साईनाथ महाराज की जय.